नमस्कार, श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण निंबू पुदिना सरबतचं साठवून ठेवण्यासाठी लिक्विड बनवणार आहोत। तर लगेचच रेसिपी सुरू करू। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। निंबू पुदिना सरबत बनवायला इथे एक पेला भरून किंवा एक वाटी भरून पुदिना घेतले आहे। फक्त पुदिन्याची पानं घ्यायची आहेत। ती जेवढी वाटी पुदिना घेतले त्याच्यापेक्षा डबल साखर घ्यायची आहे। हे मी पत्री साखर घेतली आहे। पत्री साखर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देते आणि ही औषधी आहे। ह्या साखरेऐवजी तुम्ही खडी साखर किंवा रेग्युलर साखर वापरू शकता। जेवढा पुदिना आहे त्याच्या डबल साखर घ्यायची आहे। ह्या मापाप्रमाणे ही साखर आहे। ही अजून एक पेला साखर घेते। जे इथे अर्धा चमचा साधं मीठ घेतलंय, अर्धा चमचा सेंधव मीठ घेतलंय, एक चमचा चाट मसाला, एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि पाव चमचा काळी मिरी पावडर। आणि इथे 8-10 लिंबू घेतलेत। ह्या लिंबाचा रस करून घ्यायचा आहे। तो लिंबाचा रस जेवढं पुदिन्याचं प्रमाण आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये लिंबाचा रस घ्यायचा आहे। लिंबू हे रसवालेच घ्यायचे आहेत। ही साखर तुम्हाला वापरायची नसेल तर आपली रेग्युलर साखर वापरली तरी चालेल, पण ही शरीरासाठी उत्तम आहे। उन्हाळ्यामध्ये पोटाचे विकार घडतात त्यामुळे ही साखर वापरली आहे। आता ही साखरची पावडर करून घ्यायची आणि लिंबाचा रस करून घ्यायचा। पुदिना चांगला धुवून घेतलाय। त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे म्हणजे पुदिन्याचा रंग कायम तसाच राहणार आणि हे मिक्सरला वाटून त्याचा रस काढायचा आहे। पुदिन्याचा बारीक रस काढून झालाय। आता ही पत्री साखरची पावडर बनवून घेतली। ह्याचा पाक तयार करायचा आहे। पत्री साखर अख्खी घातली तर वेळ लागणार म्हणून मिक्सरमध्ये ह्याची पावडर करून घेतली। आता ही पावडर वाटीमध्ये काढून घ्यायची। आता लिंबू कापून घ्यायचे आणि त्याचा रस काढून घ्यायचा आहे। असं जेवढं माप आपण पुदिना घेतलाय तेवढ्याच मापाप्रमाणे लिंबाचा रस घ्यायचा आहे। मिक्सरला वाटलेली साखर घालायची आहे। ही 2 पेले एवढे साखर आहे। जेवढी साखर आहे त्याच्या अर्धा माप पाणी घालायचं आहे। गॅस पेटवलाय आणि आता ही साखर विरघळवून घ्यायची। साखर विरघळल्यानंतर 2-3 मिनिटं असंच गरम करत ठेवायचं आहे। मीडियम गॅसवरती 2-3 मिनिटं हे चांगलं गरम करून घेतलंय। गरम करून झाल्यानंतर इथे जे आपण पुदिन्याचा रस काढला होता तो ह्यामध्ये ऍड करायचा आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचंय। मीडियम गॅसवर आता ह्याचा एकतरी पाक तयार करायचा आहे। तर सध्या हा वर दिसतोय, मग शिजल्यानंतर तो खाली बसला जाणार। हे पाणी उकळल्यानंतर हे असं वरती पुदिन्याची पानं आणि खाली पाणी दिसतंय। जसं जसं आपण गरम करत जाणार तसं तसं ते हळूहळू आटत जाणार। आटलं की बरोबर त्याला थिकनेस येणार। आता पानं शिजतायत त्यामुळे हे असं पाण्यासारखं दिसतंय। आता हे मीडियम फ्लेमवर 7-8 मिनिटं असं शिजायला ठेवायचं। हे मिक्स करून सगळं ढवळून झालंय। 7-8 मिनिटं झाली आहे। थोडं पाणी कमी झालंय तर ह्यामध्ये अर्धा चमचा सेंधव मीठ घालायचंय, अर्धा चमचा रेग्युलर मीठ, 1 चमचा चाट मसाला आणि पाव चमचा काळी मिरी पावडर। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। हे चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि मीठ घातल्याने पुदिना सरबतला चटपटीत चव येणार। असं पुदिन्याचं सरबत जेव्हाच्या तेव्हा आपण घरी बनवू शकतो, पण कधी कधी आपल्याकडे वेळ नसतो। बाहेरून आल्यानंतर आयत्या वेळेला पटकन काहीतरी थंड प्यावंसं वाटतं। अशा वेळेला अशा प्रकारचं जर ड्रिंक बनवून ठेवलेलं असेल तर पटकन सरबत तयार करून पिऊ शकतो। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालंय। आता इथे बऱ्यापैकी सिरप आटलेलं आहे। आधी सिरपचं प्रमाण जास्त होतं, आता खूप कमी झालंय। इथे मला 10 ते 15 मिनिटं हे सिरप बनवायला लागलं। साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात। चांगलं दाट व्हायला लागलंय म्हणजे आपला पाक तयार होतोय। गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर मध्ये मध्ये करून घ्यायचा। जेवढा पाक चांगला सेट होईल तेवढं हे जास्त दिवस टिकून राहणार। हे आपण 1 ते 2 महिने चांगलं स्टोअर करू शकतो। मग अशी ही पानं वर यायची। आता पुदिन्याची पानं ह्या पाकाबरोबरच मिक्स झालेली आहेत। चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकता आता ही तार तयार व्हायला लागली आहे
आता गॅस बंद करायचा आहे आणि बंद गॅसवर पुन्हा असं ढवळून घ्यायचं आहे. चांगलं थंड व्हायला द्यायचं आहे, कारण थंड झाल्यानंतर हे थोडंसं अजून दाट होणार आणि त्याचे खडे तयार होतील. म्हणून आपण थंड झाल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा. लिंबाचा रस घातल्याने ते पातळ क्वांटिटीमध्येच राहणार. हे चांगलं गार व्हायला द्यायचं आहे. हे चांगलं थंड झालंय. यामध्ये आता 1 चमचा जिरं पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची, मिक्स करायची. शेवटी जिऱ्याची पावडर टाकल्यावर त्याला जिऱ्याचा चांगला सुगंध येणार. आता ह्यामध्ये 9 लिंबाचा रस घेतलाय तो घालायचा आहे आणि मिक्स करायचा. आता हे चांगलं मिक्स झालंय. लिंबाचा रस घातल्यामुळे जाडसर झालेला पाक पातळ झालाय. मग लिंबू घातल्यामुळे क्रिस्टल किंवा खडे तयार होणार नाही. आता हे मस्त पुदिना सिरप तयार झालंय. हे आता हे गाळून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्तपैकी लिंबू पुदिना सिरप तयार झालाय. आता हा आपण 1 ते 2 महिने चांगला फ्रीज मध्ये स्टोअर करू शकतो. त्यासाठी एका चांगल्या धुवून पुसून ठेवलेल्या बाटलीमध्ये आपण भरून घ्यायचं. इथे चांगली धुवून पुसून बाटली घेतलेली आहे. हे आपण बनवलेलं सिरप भरून घ्यायचं. अशा तऱ्हेने हिरव्या रंगाचं लिंबू पुदिना लिक्विड तयार झालंय. हे फ्रीज मध्ये 1 ते 2 महिने तुम्ही स्टोअर करू शकता. जेव्हा तहान लागेल तेव्हा आपल्या आवडीप्रमाणे घेऊन त्यात बर्फ आणि थंड पाणी घालून ढवळून घ्यायचं. पाहिजे असेल तर अजून बर्फ घालून भिजवलेला सब्जा आवडीप्रमाणे घालायचा. तुम्ही सुद्धा असं लिंबू पुदिना लिक्विड नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल, यात शंकाच नाही. खूप छान चटकदार चवीचं सरबत लागतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.